हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपण आता व्हिडिओचा चौथा भाग चालू करत आहे. आणि मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं की आपण दर्शन करून आणि सगळं जेवण वगैरे करून आता पुढं निघत आहे. आणि हा जर तुम्ही बघत असाल रस्ता, ह्या रस्त्यामध्ये बघा एकदम असा गावातनं रस्ता आहे. आणि ह्या रस्त्याचं विशिष्ट असं आहे की सगळीकडनं झाडं आहेत आणि झाडं असल्यामुळं कुठेही गरम होत नाही. एकदम थंडीचे दिवस असल्यामुळं आणखीन जास्ती गार वाटते. आणि ह्या रोडनी जाताना इतकी मजा आली, तुम्हाला काय सांगू की जे शहरात बघायला मिळत नाही ना, ते इथं बघायला मिळालं. इथे हे बघा, ह्या साईडला पूर्ण पाणी आहे, म्हणजे शेतांसाठी पाणी सोडलेलं आहे. आणि इथे असंच बकरी वगैरे, त्यानंतर पक्षी भरपूर होते, पोपट खूप होते आणि हिरवंगार सगळीकडे शेत. आणि ह्या पूर्ण रस्त्याला आम्हाला ऊसच ऊस दिसला. आणि आता तसं बघितलं तर आता 5-5:30 झाले होते आम्हाला इथं पोचसतं. आणि बघा ही माती, बघा किती काळीभोर माती आहे आणि खूप शेत. आणि इतकं भारी करतात इथली लोक शेती. आणि इथं सगळीकडेच ऊसच जास्ती होता. आणि ऊस इतक्या मोठा होता आणि खूप जाड होता ऊस हा. आणि तसंच आता आम्ही पुढं निघालो आणि समोर बघा सूर्य मावळतोय. आणि तसंच आम्ही इथनं चाललो आहे पुढे. आणि रस्ता पण खूप मस्त होता. आणि हे बघा, आता इथनं आम्ही पुढं आल्यानंतर हा पूर्ण जो आहे ना, हा कॅनेल आहे. आणि आमचं तेच बोलणं चाललं होतं, केवढा मोठा कॅनेल आहे आणि किती पाणी असेल. म्हणजे जर उद्या असं वाटलं तर इथं स्विमिंग पण करता येईल आपल्याला. आणि तेच बोलून आम्ही दोघं हसत होतो. आणि मागे बघा, आणि असं तसंच बघा, आता मी पुढे करतो तर किती मोठा कॅनेल आहे. विचार करा म्हणजे किती मोठा असेल हा कॅनेल. आणि ह्या कॅनेलमुळं इथल्या शेतकऱ्यांना खूप त्याचा मदत होईल, पाणी जर आल्यानंतर इथे. आणि तसंच आता हा रस्ता धरून आम्ही पुढं निघालो. आणि पूर्ण मातीचा रोड असल्यामुळं फास्ट जाता आला आम्हाला. आणि हा बघा, हा कॅनेल बघा तुम्ही किती मोठा आहे. बघा किती मोठा आहे हा कॅनेल. आणि हाच असा मातीचा रोड असल्यामुळं आम्ही इथनं फास्ट निघालो. आणि उजव्या साईडला बघा सूर्यकिरण पडतात आणि हिरवंगार शेत आहे. इतकं भारी वाटत होतं ना, दिसत होतं ते. आणि ते कॅमेऱ्यात पण खूप सुंदर दिसत असेल, बघा तुम्ही. आणि तसंच आम्ही पुढे नेल्यानंतर इथं आम्हाला काही लोकं भेटली. लोकं भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला कुठल्या गावचे वगैरे असं विचारलं. मग आम्ही त्यांच्याशी बोलून तसंच पुढं निघालो. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. आणि असंच तुमचं प्रेम देत राहा. आणि असंच आम्ही इथे बोलून त्यांच्याशी चौकशी करून पुढं निघालो. आणि हे जर तुम्ही समोर बघत असाल तर हे ऊस जे राहतो ना, ऊसाचा तोडल्यानंतर त्याला अशा पद्धतीने जाळतात. तर हे मी पुढं नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे, तर व्हिडिओला पाहायला विसरू नका.